निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करा, मैत्रीपूर्ण नातं कसं निर्माण होईल हा प्रयत्न करा. आणि विशेषतः आज क्रिकेटचा वाडी वस्त्यापर्यंत पोहोचलेला खेळ, खरं तर अनेक आम्ही खेळाडू पाहिले, जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरापर्यंतचे खेळाडू सुद्धा अशाच ग्राउंडवर खेळत खेळत ते त्या ठिकाणी पोहोचलेत. आणि म्हणून तुम्हाला एक चांगलं ग्राउंड ज्या खेळाडूंना निर्माण करण्याचा आपण तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे, यातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत आणि भविष्यामध्ये आमच्या भागाचं नाव उज्ज्वल करावं इतकीच अपेक्षा प्रसंगी व्यक्त करतो. आणि माझ्या तर शुभेच्छा आहेत, आमचे म्हणजे बाळा असेल, आम्ही असेल, सगळ्यांच्याच शुभेच्छा दिनेश भाऊ, केवळ आजच्या पुरत्या नाहीत तर कायमस्वरूपी आपल्याला शुभेच्छा आहेत. इतकंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. शॉर्ट बट स्वीट, संक्षिप्त परंतु अत्यंत आशावादी त्याचबरोबर अर्थपूर्ण अशा पद्धतीचं मनोगत या स्पर्धेच्या वतीने आपण व्यक्त केलेलं आहे. आपण आलात आणि उद्घाटन सोहळ्याची शोभा वृद्धिंगत केली त्याबद्दल आंबेगावकर चषकाच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मी आभार व्यक्त करतो. जात आहोत आपण समालोचन कक्षामध्ये. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरूच झालेला आहे. समालोचन कक्षामधून कल्याण ग्रामीणचा आवाज अर्थात प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग ऑल व्ह्यूवर्स. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. ग्रामस्थ मंडळ आंबेगाव व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2025चं दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. या सदेही या सिडोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा ह्याच्यासाठी केला होता अट्टा असं की हा दिवस गोड व्हावा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिलीच मॅच, एकीकडे संघ आम्ही देवपेकर देवपे आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग क्रिकेट संघ कोलठण. असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 20 मिनिट्स फॉर 4 ओव्हर्स. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. भानुदासच्या माध्यमातून हा बॉल मिससेट झालाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. कॅच कंप्लीट. पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज बाद होतील. चंद्रकांतच्या खेळीचा अंत. सागरजी ठाकरे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला. दोन्ही नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये. पहिले 3 बॉल आणि 3 बॉल वरती 3 खणखणीत चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर भानुदासचा एक स्वीट कमबॅक पाहायला मिळाला डॉट बॉल आणि त्यानंतर थोडंसं प्रेशर लॉंग ऑफच्या दिशेला झेल उडून बसले. कॅच देखील कंप्लीट झाली आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना टीम कोलठण संघाला. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती 12. कडी गमावलाय पहिला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती रोहित पाहायला मिळतील. बघूया रोजचा फॉर्म टीमच्या हितमध्ये असेल का. जयेशच्या जोडीला रोहित. डगआउटमध्ये अजून देखील रोशन सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे. टीमकडे फार चांगलं बॅलन्स बॅटिंग लाईनअप आहे त्यामुळे धावा बनतील यातही मात्र शंका नाहीये. समोर भानुदास सारखा एक नामवंत खेळाडू आहे. धावा बनवणं गरजेचं आहे. डावखुऱ्यात असे रोहित तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फिल्डिंग होईल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. बघता बघता एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ कोलठण आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम जय बजरंग कोलठण. डीजे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोचलेला आहे 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक आता दुसरं मैदानावरती मार्गस्थ आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये
दशरथला आपण पाहणार आहोत कशी कामगिरी असेल दशरथ यांची हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच इज ऑन. दोन्ही टीम मध्ये ही नामवंत आणि ख्यातनाम स्पर्धा पाहायला मिळते. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. आंबेगावकर चषक 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन. मुरबाड एंड कडून षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती दशरथ, स्ट्रायकिंग एंड वरती डायव्ह असे विध्वंसक फलंदाज रोहित, अर्थात हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतील टीम जय बजरंग कोलठण कडून. मजा येईल ज्या प्रकारचं क्रिकेट राहिले. श्री समर्थ जनरेटर सर्व्हिसचे सर्वा मेघराजी घुडे आणि राजेशजी खुणे सरांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती अपील जोरदार होती, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. अगदी आपण पाहू शकतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे जे संघ इन ऍक्शन मध्ये त्या प्रत्येक संघाला टी शर्ट देखील स्पॉन्सर आहेत. फॉर एक्झाम्पल जय बजरंग कोलटन संघाला किसन तातू घरत, तसेच कल्पेश गोपाल घरत आंबेगावचे हे रहिवासी आहेत, यांच्या वतीने आपल्याला सौजन्य झालंय, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. बाईक जी आहे ती बाउंड्री लाईनच्या साईडनी काढायची विनंती असेल, अगदी लगत काढायची आहे. तसेच आम्ही देवपे संघाला टी शर्ट सौजन्य आहेत जांभुडे गावचे उद्योजक विश्वनाथजी धस यांच्या वतीने, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. सलग 2 चेंडू दोन्ही निर्धाव आहेत. प्रेशर थोडंसं बिल्डअप झालं. मागील 5 बॉलचा विचार केला तर फक्त एकच धाव आली आहे आणि एक महत्वाची विकेट. पहिले 3 बॉल भानुदासच्या विरोधामध्ये चंद्रकांत यांचं आक्रमण आणि त्यावरती मिळालेल्या त्या 12 धावा कुठेतरी फ्लाइंग स्टार्ट करून दिल्या. मात्र त्यानंतर आम्ही देवपे संघाचं कमबॅक. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले तो ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेगच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोजचा फॉर्म टीमच्या हिट मध्ये आणि म्हणून रोहित हिट है तो मामला सुपर हिट है. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक फ्लाय होईल. 17 ऑन द बोर्ड. मिस्टर 360 डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक आणि तसाच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 10 वाजून 47 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय, याची नोंद करून घ्यायची आहे. कंप्लीट तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल, त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ॲट एनी हाव 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन सेकंड इन अ रो, दुसरा खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या मॅच मध्ये. कुठेतरी जो रिदम मिळाला होता आम्ही देवपे संघाला, त्याला कन्सॉलिडेट करत असताना, त्याला क्रॅक करत असताना, त्याला ब्रेक करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 21 धावा पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर थोडीशी पथजड पाहायला मिळाली. त्यानंतर वन्स अगेन रोजचा फॉर्म टीमच्या हिट मध्ये आणि मामला सुपर हिट असताना 2 बॉल 2 चौकार आलेत. आता धावसंख्या 21 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 4, 2 डॉट 2 चौकार. आता हे 2 बॉल निर्णायक असतील. यावेळेस वाह काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये मिड विकेटला क्लिअर करत माइटी हिट बाय द माइटी मॅन आलेला हा जबरदस्त सिक्सर षटकार पाहायला मिळतोय. आंबेगावकर चषकामधील हा पहिला मानाचा षटकार फलंदाज रोहितच्या बॅटमधून. नाव रोहित आहे, कामगिरी हिट आहे आणि म्हणून मामला सुपर हिट आहे. आणि रोहितच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 27 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस लोवा फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीये, स्वतःला यॉक करून बसले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली आहे, मध्ये थोडासा ब्रेक लागला होता. 5 बॉलमध्ये एकच धाव आली. मात्र त्यानंतरचे 3 बॉल, त्या 3 बॉलवरती आल्या तब्बल 14 धावा. त्यानंतर डॉट म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 27 पाहायला मिळतीय. असं म्हटलं जातं, यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल,
एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली तीन का उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे एक चिमणी एक तीन का उचलून घरट्यामध्ये रूपांतर करते, जय बजरंग क्रिकेट संघ कोलटन संघाला देखील तेच करायचं आहे. सिंगल, डबल, चौकार षटकारांच्या साथीने तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. ते धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळतंय दुसरीकडे संघ थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. आम्ही देवपे भानुदास यांच्यावरती जबाबदारी आहे, बघूया त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी करू शकतील का. सेकंड स्पेल मध्ये मसाईन कडून आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये भानुदास. बघूया भानुदास यांच्या वतीने कशी कामगिरी करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंड वरती मला वाटतं जयेश पहिलाच बॉल फेस करतायत. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. कट करायचा प्रयत्न पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. अपील मोठी आहे आणि यश देखील संपादित केलाय. आणि ही बघा ट्रू स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे. जयेश हा जेंटलमॅन क्रिकेटर आहे आणि ते त्यांनी दाखवून दिलंय. अगदी पंचांना सांगण्या अगोदर तो मैदानाच्या बाहेर निघलाय आणि म्हणून या खेळाडूला मी अगदी खूप मोठं रेट करतो, कारण माहिती आहे त्याला क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलंय आणि आपण क्रिकेटशी प्रामाणिक राहणं गरजेचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जयेशच्या या जेंटलमॅन स्पिरिटसाठी आणि स्पोर्ट्समॅनशिपसाठी. जबरदस्त स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फेस करत असताना कट करायचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटची एज पंचांकडून कुठल्याही प्रकारची आपण पाहू शकतो आउट असा सिग्नल नव्हता, तरी देखील हा खेळाडू जबरदस्त स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना मैदानाच्या बाहेर आलाय. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे जी आपल्याला नेहमी कोलटन संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या वतीने पाहायला मिळते. फलंदाज बाद होतील एसडीचे. विकेटचं पतन झाले 27 वरती या दुसरा आद्र आणि आता मैदानावरती आलेत रोशन. ड्रॉप्स इन का हिरो रोशन. बघूया आता मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करेल. टीमचा कॅप्टन आहे, जबरदस्त बॅटिंगसाठी बॉलिंगसाठी ओळखला जातो. स्वीट शीट अटेम्प्ट होता, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती अगदी स्थिर आहे, स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 27 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. फिल्डरच्या डोक्यावरून बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी और अब हमारी आलेला हा जबरदस्त लॉंग ऑन वरून सिक्सर. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. MS11 वाघाची वाडी आणि विघ्नहर्ता बी मोऱ्याचा पाडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब विपक्ष MS11 वाघाची वाडी असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय भानुदास यांच्या वतीने. धावफलक 33 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस स्विच हिट करायचा प्रयत्न होता, मात्र विकेटचं पतन झालं. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक 3 बसत असताना मैदानावरती 33 या आकड्यावरती फलंदाज रोशन यांच्या खेळीचा अंत. रोशन बॅक टू दी पवेलियन. वतीने काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त. सेकंड स्पेल जो मी म्हणेल त्यांचा ड्रीम स्पेल आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती आला सिक्सर, त्यानंतर देखील डॉट आणि त्यानंतर विकेटचं पतन देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पुढील मॅच विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब विपक्ष MS11 वाघाची वाडी. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक.
यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. सो ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी फॉर द ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ट्रॉलीनी रेडी राहायचं. यावेळेस मिसिट पाहायला मिळतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेटचा पतन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज वैभव बॅक टू दी पवेलियन. समाप्त होतोय ते म्हणजे तिसऱ्या धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33-33. पहिलं षटक जबरदस्त राहिलं बॅटिंग टीमसाठी. जरूर एक विकेट आली मात्र तरी देखील 13 धावा ज्या मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक देखील थोडंसं मागडं राहिलं. तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हे षटक भानुदास जबरदस्त राहिलं. या षटकामध्ये 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी केले. 2 ओव्हरचा स्पेल होता. त्या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये तब्बल 19 धावा खर्च करून 4 महत्वाचे विकेट्स भानुदास यांनी घेतले. सो कमालीची कामगिरी. आणि याच दरम्यान आंबेगावच्या सरपंच मॅडम सौभाग्यवती मंजुळाबाई विनायक भोईर मॅम या इथून रजा घेत आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झालंय. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला 2 नामांकित संघ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आम्ही देवपेकर देवपे, विपक्ष जय बजरंग क्रिकेट संघ कोलठण असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये. पुढील मॅच बिग बॅटल पाहायला मिळेल. MS11 वाघाची वाडी हा संघ इन ॲक्शन मध्ये आणि तो संघ फाईट करेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब या संघासमोर. ज्यावेळेस मागील स्पर्धेमध्ये मी इथे आलो होतो त्यावेळेस वाघाची वाडी संघाच्या कॅप्टनने एक वाक्य म्हटलं होतं की ज्या वेळी आम्ही क्वालिफाय होतो त्यावेळी 4:30 पण वाजत नाही, 4 वाजताच आमचं संपूर्ण राऊंड क्लिअर होतात. आणि त्या दिवशी देखील 3:50ला राऊंड तो क्लिअर झाला होता. अर्थात ते फिल्डिंग घेतात, समोरच्या संघाला 5 षटकांमध्ये अधिक कमी धावांवरती थांबवतात आणि 2 ते 3 ओव्हरमध्येच मॅच फिनिश करतात. ही ओळख आहे MS11 वाघाची वाडी या संघाची. मात्र त्यांच्या समोर येऊन ठेपलाय तो या हंगाममध्ये जबरदस्त टच मध्ये, जबरदस्त फॉर्म मध्ये असणाऱ्या अर्थातच विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब हा संघ. त्यामुळे मजा येईल, बिग बॅटल असेल दोन्ही संघांमध्ये. सुरशीची मॅच आपल्याला ती देखील पाहायला मिळेल. मात्र तुर्तास या मैदानावरती चालू असलेल्या मॅचच्या दिशेला आपण पळणार आहोत. एकीकडे संघ पाहायला मिळतोय देवपे, दुसरीकडे कोलटन संघ थोडंसं बॅकफुट वरती या कमबॅक करणं गरजेचं. आणि मैदानावरती अजून देखील रोहित आहे, ज्या रोहितच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच बनू शकते, माहिती आहे टीम कोलठणला. आणि दुसरीकडे जर विचार केला तर देवपे संघ देखील त्याच मनस्थितीमध्ये असेल की त्यांना रोहितची विकेट घ्यायची आहे. आता ती विकेट येईल की रोहितच्या माध्यमातून चौकार लागतील, षटकार लागतील, हे पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच मध्ये मजा येईल, या ती मात्र शंका नाही आहे. गोविंदला साथ द्यावी लागेल रोहितची. बघूया गोविंदच्या वतीने कशी कामगिरी असेल. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतात. मुरबाडेंकडून षटक क्रमांक 4 मार्गस्थ आणि दर्शन पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, ही विनंती असेल. भरपूर उशीर होतोय. फुल टॉस बॉल, स्लाइस झालाय बॉल थर्ड मॅनच्या दिशेला. फार मोठी चेस, मात्र बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा नजाकत भरा चौकार. (37) 37 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस होता, लॉंग ऑनच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो थोडस वाईड कलेक्शन चांगलं, मात्र तत्पर या 2 धावा आणि 1 शॉट. त्यामुळे एकच धावा असेल. अति घाई संकटात नाही असं आपण नेहमी बघतो, तेच पाहायला मिळतोय. थोडीशी घाई केली
पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड होणं गरजेचं आहे. 1 इंच जरी बॉल 1 इंच जरी बॅट बाहेर असेल तरी देखील तुम्हाला 1 शॉट मिळतं हे देखील माहिती आहे. असंख्य फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 38 38 धावा मिस हिट पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 39. डगआउट मधून कोणी बोलायचं नाहीये. मॅनेजमेंट कमिटीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की डगआउट मधून कोणी काही बोलायचं नाहीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला 39 39 पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना दर्शन पाहायला मिळतील. भूषणदादा भोईर साहेब जे आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर आहेत आपले, त्यांची उपस्थिती नुकताच पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. भूषणदादा भोईर साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळेस वा काय स्ट्रोक आहे. जरूर मिसहिट असला तरी देखील प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉलचं कनेक्शन पाहायला मिळालं. तरी देखील विकेटचं पतन झालंय. गोविंदच्या खेळीचा अंत. हा गडी गमावलाय बॅटिंग करत असताना. तो म्हणजेच 5वा फलंदाज बाद होतील. गोविंद बॅक टू दी पवेलियन. क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 41 41 पाहायला मिळेल. चला 5व्या षटकाला लगेच सुरुवात करायची विनंती असेल. 5व्या षटकाला कारण वेळ वाचवणं गरजेचं आहे. डीजे मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज सूरज. बघूया हा सूरज कशी कामगिरी करेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रोहित पाहायला मिळतात. ज्या रोहितच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आलाय. सध्याच्या स्थितीला तो या टीमची डुबती नाही या किनारे पोहोचू शकतो कारण धावसंख्या फलकावरती 60 पर्यंत पोहोचणं तरी गरजेचं आहे. जरूर या टीमकडे रोशन सारखा खेळाडू आहे. टीमकडे जयेश सारखा फिरकीचा जादूगर आहे. तरी देखील भानुदास सारखा खेळाडू हा धावा बनवू शकतो हे माहिती आहे. त्यामुळे कमीत कमी 7 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. बघूया किती धावा बनतील. 41 41 धावा. धावा फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतील. मजा येणार आहे. पुढील मॅच ज्या प्रकारची होणार आहे दोन्ही नामांकित संघांमध्ये, एकीकडे वाघाची वाडी आणि दुसरीकडे मोऱ्याचा पाडा, असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मिसहिट पाहायला मिळतो. मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल. कॅचची संधी. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. हिटमॅनच्या खेळीचा अंत. रोहित बॅक टू दी पवेलियन. नुकताच आपल्याला पाहायला मिळतील भाविका कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा चंद्रकांतजी गगे साहेबांची उपस्थिती. त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आंबेगावचे उपसरपंच माननीय श्री सोमनाथ दादा घरत साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि विनंती असेल घरत साहेबांना आपण या मुख्य मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41. गडी गमवलाय 6 आणि नेक्स्ट बॅटर विवेकला आपण पाहू शकतो. विवेकच्या वतीने कशी कामगिरी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग आहे, कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रवींद्र आणि विवेक या दोन खेळाडूंना मैदानावरती चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. तशी कामगिरी होईल का हे पाहूया. मसायगाव एंड कडून ज्या ज्या वेळी गोलंदाजी होते विकेट जात आहेत हे आपण पाहिलंय. तिसरं षटक त्यामध्ये 3 विकेटी, पहिलं षटक त्यामध्ये 1 विकेट आणि आता सूरजच्या माध्यमातून 1 विकेट कॅरी झाली, म्हणजे या एंड कडून तब्बल 5 विकेट्स गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या 41. 41 धावा या धावफलकावरती. जे बजरंग क्रिकेट संघ कोलटन थोडंसं बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आम्ही देवपे संघ पहिल्या 3 बॉल वरती 12 धावा खाल्ल्यानंतर काय कमालीचा कमबॅक. स्पेशली भानुदासचं जे तिसरं षटक होतं त्याने या मॅच मध्ये रिदम सेट केलं टीम देवपे संघासाठी, कारण त्या मॅच मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होतं या मॅच मध्ये अगदी तीच गोलंदाजी झाली त्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 3 ज्यामध्ये फक्त 6 धावा आल्या, धावा देखील आल्या नाही आणि रिदम देखील तुटलं. 3 महत्वाचे विकेट देखील कॅरी झाले. त्यामुळे धावसंख्या फलकावरती 41. 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सूरज पाहायला मिळतील. बघूया सूरजच्या वतीने कशी कामगिरी करण्यात येईल. आतापर्यंत 2 बॉल हाताळले, 2 बॉलवरती 1 महत्वाची विकेट. ज्या विकेटची नितांत गरज होती ती कोंडी फोडली सूरज यांनी. रोहितची विकेट देखील मिळाली आणि 2 नौखे फलंदाज मैदानावरती आहेत. सेट बॅट्समन मैदानावरती नाही आहेत, तर ही जम्याची बाजू आहे देवपे संघासाठी. मात्र दुसरीकडे विवेक आणि रवींद्र यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्या संघाला चांगला एंड करून देण्यासाठी. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील मिस्टेक पाहायला मिळेल. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये काही बॉलला जज करू शकला नाहीये. 22 सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 42. 42 धावा पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जबरदस्त कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतोय टीम देवपे संघाचं. MS11 वाघाची वाडी विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आता नुकताच रिपोर्टिंग करायचंय. मिड मॅच अर्थातच इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याची दोन्ही संघांच्या कॅप्टननी नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर 1. सातत्याने प्रत्येक बॉल स्लोवर 1 हाताळला जातोय. फिंगर रोल केले जात आहेत. बॅटर संपूर्णपणे संभ्रमात होतो असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 42. 42 धावा या षटकामध्ये सूरजने फक्त 1 धाव खर्च केली. 4 बॉल टाकलेत आणि तब्बल 1 विकेट कॅरी केली आहे. सो गुड पीस ऑफ बॉलिंग, चांगली गोलंदाजी. यावेळेस मैदानावरती काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता, मात्र वाईड लाईन जी होती त्यापेक्षा बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर बॉल वाईट. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती 43. 43 धावा पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज सूरज. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग इन वरती या थ्रो होता. क्विक सिंगल आणि त्यानंतर डबल मध्ये देखील कन्वर्ट करण्यात आले. धावसंख्या फलकावरती 2 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 45. 45 धावा या धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता शेवटच्या बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. 50 धावा झाल्या तर तो एक मानसिक दडपण, तो प्रेशर क्रिएट होतो समोरच्या संघावरती आणि दुसऱ्या इनिंगची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस एक मोमेंटम देखील पाहायला मिळतो. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले होते. जागा बनवून मारायचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाला एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. 45. 45 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस टीम जय बजरंग क्रिकेट संघ कोलटनची आपल्याला पाहायला मिळेल आणि 46. 46 धावांचं लक्ष्य नुकतंच आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक ख्यातनाम आणि नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. कमी वयामध्ये अगदी ज्यांच्या नावाचा डंका हा प्रत्येक क्रीडा रसिक राजाने घेतला आणि खऱ्या अर्थानं एक सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. वेल्वेट व्हॉइस ऑफ वाकलन अर्थातच ओमकारजी शेट्टे सरांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण करणार आहोत मुरबाड नगरीमध्ये सहर्ष स्वागत. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. टीम वाघाची वाडी आणि मोऱ्याचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत.
मोऱ्याचा पाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. वाघाची वाडी टीमचे कॅप्टन ओमकार दादा, वेलकम, सहर्ष स्वागत आहे. आदरणीय चंद्रकांत दादा गगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ओमकार दादाची नुकताच उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आमचा चॉकलेट बॉय ओमी दादा आणि त्याची देखील उपस्थिती, त्याचं सहर्ष स्वागत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत उपस्थित आहेत. गगे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सामना असेल 5 ओव्हरचा आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला देऊया आपण शुभेच्छा मॅचसाठी. एकीकडे असा खेळाडू आहे जो टॉस हारतच नाही आणि दुसरीकडे असा संघ आहे जो कधी मॅच हारत नाही. चला, मजा येईल. विनंती असेल मान्यवरांना कॉइन फ्लिप करायचंय. कॉल असेल वाघाची वाडी संघाचा. येस, हेड आणि टेल असे नाण्याचे 2 पैलू आहेत. टॉस केला जाईल. हेड असा कॉल आणि पडलाय हेड. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचंय. सकाळचं सत्र MS11 वाघाची वाडी संघाने टॉस जिंकलाय. अभिनंदन. डिसिजन कळवायचंय. डिसिजन क्षेत्ररक्षण. फिल्डिंग जो तुमचा नेहमी निर्णय असतो आणि ज्या ज्या वेळी तुम्ही मैदानावरती असता तुमचं एक असतं की 4च्या अगोदर आपल्याला मॅचेस फिनिश करायचे आहेत. काही यामागचं कारण काय की तुम्ही ज्या वेळेस इन ऍक्शन मध्ये असता तुमचा पोल 4 वाजताच संपतो. लवकर लवकर ये इकडे. चल, हरकत नाहीये. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आहे. समोर देखील मोऱ्याचा पाडासारखा एक नामवंत संघ आहे. हा यंदाचा हंगाम त्यांनी गाजवलाय. ज्या प्रकारचं त्यांचं क्रिकेट राहिलंय, 3 वेळा प्रथम पारितोषिक आणि 1 वेळा त्यांना 3रं पारितोषिक मिळालंय. काय सांगशील त्यांच्या समोर खेळत असताना किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त 40-45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आणि काय म्हणशील संपूर्ण ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण आयोजन देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. या आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल. आयोजन तर मस्त आहे. तर प्रथम त्यांचा धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळायला एंट्री दिली त्यांनी. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब टीमच्या कॅप्टनकडे येणार आहोत. अजय, नेहमी तुम्ही टॉस जिंकता, यावेळेस टॉस हरला, मात्र टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय होतं? फिल्डिंग घेतली असते. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. नॉट अ बॅड डील. ठीक आहे, हरकत नाहीये. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न? 50+. 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. सो आयोजनाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. ज्या प्रकारचं आयोजन जबरदस्त आहे. खूपच सुंदर आयोजन आहे. मला असं वाटतं की आपल्या म्हसा परिसर मधले सगळ्यात बेस्ट आयोजन असतं आपलं आंबेगाव. सगळ्यांची इच्छा असते की आम्हाला आंबेगावकडे खेळायचे. आमची पण इच्छा होती आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला MS11 वाघाची वाडी संघाने. फिल्डिंग घेतली आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा ब या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला जाणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया. आवाज ऐकूया. वेल्वेट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख, एक सेलिब्रिटी समालोचक आणि एक चॉकलेट बॉय म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आम्हाला देखील ते नेहमी मार्गदर्शन करतात असे ओमकारजी शेट्टे सर आणि त्यांचा सुमधुर आवाज ऐकायला आपण ह्याच्या पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न. ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक पर्व 4. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. मुरबाडच्या मातीला मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच तुमच्या समोर. एका बाजूला इन ॲक्शन टीम तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती केलाय वार आणि हा येतोय आंबेगावकर चषकातील एक खणखणीत षटकार. जब बजरंग कोल्ठन आणि अमित देवपेकर देवपे या 2 टीममधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. देवपे समोर टार्गेट चेस करायचं. 46-45 रन झालेत पहिल्या डावात. 5 षटकांची मॅच आणि एक चांगलं टार्गेट सेट झालाय. बट सुरुवात धमाकेदार आहे. आता बॅटच्या समोर प्रॉपरली कनेक्शन नाहीये. रनआउटची संधी. थोडासा लेझी थ्रो. लेफ्ट हँडनं ज्यावेळी तुम्ही थ्रो करता त्यावेळी बॉलची ग्रीप आणि जिथे पिक करता तिथंच थ्रो यायला हवा. अगदी यष्टीरक्षकाच्या किंवा गोलंदाजाच्या दिशेनं ती एक मोठी संधी होती. पहिल्या बॉलवरती 6, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. आंबेगाव या नावाला ना शोभणारं आयोजन आहे. रोहित शर्मा स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड, विराट कोहली स्टँड, सगळे लेजंड्स आहेत भारतीय संघाचे. एक नाव MSD
ज्यांना भारताला विश्वचषक जिंकण्यामध्ये, भारतीय टीमला मजबूत करण्यामध्ये मोठे योगदान दिलं. फेअरलेस रोहित शर्मा, ज्यांना भारतीय टीमला T20 वर्ल्ड कप जिंकून दिलं. आणि वन ऑफ द ग्रेट गॉड ऑफ क्रिकेट, चेस मास्टर किंग कोहली, त्याच्या नावाने एक स्टँड आहे. आणि हे 3 स्टँडमधनं जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात, तुम्हा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सातत्य प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं यशाच्या उंच शिखरानं जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 46चं डिफेंड करताना विकेट्स घ्यावा लागतील. इथे मिडॉनला बॉल सिंगल नक्की मिळेल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर प्रेशर टाकलं समोरच्या टीमवरती आणि आता देवपे सिंगल डबलनं या ठिकाणी मॅचला पुढे घेऊन चालली आहे. कारण माहिती आहे रिक्वायर रनरेटानं जवळपास 9ला टच करतात 9.20 आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 8 आलेत. अजून काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता बॅटच्या समोर इनसाइड आउट फटका फसलाय, बॉल हवा होता आणि जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल थोडी मिसफील्ड होती आणि त्याच दरम्यान आरामात या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 10 क्रिक लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट तुमच्यावरती पोचवती आहे कुणाल म्हात्रे, नवीन वडवली बदलापूर. तिथनं सुरू झालेला प्रवास पूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपरा 10 क्रिक लाईव्ह या वेबसाईटनं पिंजरून काढला. आणि मुरबाड म्हटलं की 10 क्रिक लाईव्हचा बाळे किल्ला. इथल्या अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा 10 क्रिक लाईव्हला कव्हर करताना तुम्ही पाहता. ओव्हर द विकेट, हा फटका फसला, इनसाइड आउट खेळायचा होता, बॅटच्या टोलला लागलाय, बॉल हवे ते कॅच अ कॉल, कॅच ड्रॉप. टार्गेट छोटं आहे आणि अशा मिसफील्ड झाल्या ना मॅच तुम्हाला इकडे जिंकता येणार नाही आहे. कारण षटक संपलं आहे पहिलं आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत बिनबाद 11. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतो मैदानावरती. हे क्रीडांगण आणि अशा क्रीडांगणावरती खेळण्याची मजा काही वेगळी असते. पूर्ण चारी बाजूला हिरवळ आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या गवताच्या गालीच्यामध्ये अगदी ही सुंदर अशी खेळपट्टी. आय थिंक सिमेंट विकेट आहे. फार कमी वेळा आपल्याला या विभागात अशा विकेट्स पाहायला मिळतात. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते एक षटक संपल्यानंतर 11 ट्रॉफीज अतिशय सुंदर आहेत. दरवर्षी दिनेश दादा काहीतरी नवीन घेऊन येण्याचं काम करत असतो आणि ब्राईट ब्रदर्स आणि आंबेगावच्या नावासाठी ही सगळी युवा पिढी तत्पर आहे. कारण माहिती आहे युवा जोश गावामध्ये क्रांती घडवून आणू शकतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे दिनेश दादा आणि त्यांचा पूर्ण ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. पहिल्या क्रमांकासाठी 51,000, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय 12, चतुर्थ 12 आणि पाचवं 11,000. हे सगळी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीज या ठिकाणी दिल्या जातात. जेव्हा तुम्ही व्यासपीठावरती याल समोरच तुम्हाला छत्रपती शिवरायांची अतिशय सुंदर प्रतिमा पाहायला मिळते. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत असं, सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी, श्री श्री बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जरा मानाचा ज्यानं स्वराज्य घडवलं, आईच्या स्वप्नातलं अगदी वयाच्या 13व्या वर्षी जगदंबेच्या साक्षीनं उचललेली भवानी तलवार आणि शून्यातनं स्वराज्याचं साम्राज्य तयार झालं. इथे तो थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा भगवा चौकार. कम ऑन डीजे. मसा किंवा मुरबाडचं क्रिकेट आहे ना दुनियाच्या पाठीवरती ग्रामीण क्रिकेट आहे ना त्यापेक्षा वेगळं आहे. इथले सगळे क्रिकेटर्स आपला जॉब, आपली शेती, आपला धंदा सगळं सांभाळून क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे इकडे तुम्हाला ना प्रत्येक सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार क्रिकेट पाहायला मिळणार नाही. इकडे शुक्रवार, शनिवार, रविवार मोस्ट ऑफ क्रिकेट खेळलं जातं आणि त्यातला त्यात सगळं जॉब वगैरे सांभाळून इथले क्रिकेटर्स खेळत असतात. प्रॅक्टिसला कधी वेळ कामानिमित्त कमी मिळतो, कधी मैदानावरती मॅचेस खेळायला जायला कमी मिळतं. पण मसा आणि मुरबाडचं क्रिकेट आहे ना ते देखील गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी इथलं ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. त्याचा देखील आवर्जून उल्लेख व्हायला हवा. इथे झेल टिपला पहिल्या षटकात 11 नंतर 4, 15 धावा असताना पहिला विकेट येतोय आणि पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का लागला मैदानावरती पहिला. अतिशय भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलं. आंबेगाव या नावाला शोभेल ना असं सुंदर आयोजन या ठिकाणी करण्यात आलं.
आंबेगावकर चषक. चौथ्या पर्वात ही स्पर्धा आली आहे, बट आता असं वाटू लागलं की फार मोठा अनुभव ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावकडे आला आणि प्रत्येक वर्षी डेव्हलपमेंट आणि इथलं क्रिकेट बदलण्याचं काम केलं जातं. आणि आंबेगावकर चषक म्हणजे ते आहे. एकदा का या स्पर्धेची अनाऊन्समेंट झाली की प्रत्येक टीमला वाटतं की जर आपण म्हसा मुरबाडचं क्रिकेट खेळलो आहे तर एकदा तरी आपल्या संघानं आयुष्यात आंबेगावकर चषक खेळला पाहिजे. अभिमानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आज सुरू झाला हा प्रवास. 5वं 6वं अगदी या ठिकाणी बॉल्स अजून येणं या ठिकाणी बाकी या पॉवर प्लेमधले अजून 3 बॉल बाकी आहेत. हलक्या हातानं कट करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना बॉल डॉट बॉलची होती समाप्ती. चांगलं कमबॅक केलं आहे. आता गोलंदाजी करताना रोहितनं पॉवर प्ले संपल्यानंतर ही मॅच एक वेगळं टर्न घेईल. कारण एका बाजूला तुम्ही मैदानावरती पाहताय कोलठणचा संघ खेळतोय जय बजरंग या नावानं आणि दुसऱ्या बाजूला अमित देवपेकर. इथे फुल टॉस शफल झाले 360 स्टाईल. फाईन लेगला उडवलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगच्या वरतून फेकून दिलाय. ग्लोरियस शॉट. बिग 6. वाघाची वाडी. त्यानंतर मॅच नंबर 3 जय भवानी गवाळी आणि त्यांना फाईट करेल ओमकार स्पोर्ट्स मानिवली. इथे देखील फटका चांगला आहे. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड इन रो. लगातारचा दुसरा षटकार आणि मॅचची हवा बाहेर काढून टाकण्याचं काम आहे ना सध्या ॲज वन डाऊन आलेला फलंदाज मैदानावरती दर्शन त्याच्या सोबतीनं महेश आणि महेशच्या बॅटमधून आलेले लगातारचे 2 6 आणि धावफलक स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलं 27-27. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विघ्नहर्ता बी मोऱ्याचा पाडा MS11 वाघाची वाडीच्या विरुद्ध खेळतील. आणि अंतिम सामना ज्याची चर्चा आपण करत होतो जय हनुमान शिरवली आणि त्यांच्या विरुद्ध जय गावदेव जांभूळवाडी. म्हणजे आज आय थिंक 8च्या 8 ज्या टीम्स आहेत तुम्हाला म्हसा परिसरातील इन ॲक्शन पाहायला मिळतील. 27 वरती धावफलक आहे. षटकं संपली आहेत मैदानावरती 2. 18 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये 19 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्या टीम देवपेला. कमॉन डीजे. काबर होतं बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें अक्सर होती रहती है. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 28 कॉमेंट्री बॉक्समध्ये नुकताच तुम्ही आवाज ऐकला. प्रसन्न चव्हाण वरप कल्याण एक युवा समालोचक. प्रसन्न आणि प्रथम हे दोन्ही ट्विन्स ब्रदर्स आहेत. कधी डेट करायची असली एखादा कॉमेंट्रीला गेला तर दुसरा पण त्याच्या जागेवरती जाऊ शकतो. म्हणजे ब्रेकअपचं टेन्शन प्रसन्न आणि प्रथमला फार कमी आहे. आणि त्या सोबतीनं एक आवाज याच म्हसा परिसरातील डोंगर नावे गावचा जो आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर दुमदुमतोय आणि आताच नागपूर जिल्ह्यातील एक मानाची सन्मानाची WPL ही स्पर्धा कव्हर करून द्याल्यात. स्वागत आहे सुनील शेळके सर आपलं. आय थिंक पहिल्या मॅचच्या पहिल्या सत्रात त्यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकला आणि फार मोठं प्रोग्रेस आहे सुनील शेळके सरांचं. येत्या काळामध्ये ना डोंगर नावे आणि म्हसा सुनील शेळके यांच्या समालोचनानं ओळखला जाईल यात शंका नाही आहे. खरं तर म्हसा म्हटलं की फार्म हाऊस निसर्गरम्य गोष्टींसाठी ओळखला जातं. आणि एक गोष्ट आवर्जून सांगेल म्हस्याला जे खामलिंगेश्वर आहे आमच्या गावचं जे कुलदैवत आणि ग्रामदैवत आहे ते देखील खामदेव आहे. आणि ज्यावेळी पहिल्यांदा म्हस्याची जत्रा सुरू होते पहिल्याच दिवशी वाकणकरांचा मानाचा नारळ देखील तिकडे चढतो आणि म्हसामध्ये आल्यानंतर अभिमान वाटतो की इथलं क्रिकेट जगाच्या पाठीवरती काहीतरी वेगळं आहे. फार शांतता असते इथल्या क्रिकेटमध्ये. कधी तुम्हाला अंपायरसोबत आर्ग्युमेंट पाहायला मिळणार नाही. इथले आयोजक
इतके खुश असतात ना एखादी स्पर्धा भरवल्यानंतर की त्या स्पर्धेच्या शेवटीपर्यंत त्या स्पर्धेचा सोहळा बनून जातो. आणि त्यापैकीच एक टुर्नामेंट आहे आंबेगावकर चषक. ऑन साईडला बॉल टर्न केला, डीपमध्ये मडविकेटला चालला बॉल, विराट कोहली स्टँड समोर, एक सिंगल मिळते. या मॅचमध्ये ना खूप काही गमावलं आहे मागच्या 2 षटकारानंतर. ते म्हणजे जे बजरंग कोलठण टीमनं, कोलठणला इतकंच सांगेल, परमेश्वरांना प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. इथे फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल टिपलाय, झेल गोलंदाज म्हणत असेल आणि पूर्ण टीम थँक्यू भावा. इथे 6 किंवा 4 आरामात यायला पाहिजे होता. अर्ध्या विकेटवरती पडला होता बॉल आणि त्याच्यावरती विकेट दिली आहे. म्हणजे फलंदाजाला कुठेतरी नेक्स्ट मॅच आहे ना थोडंसं टेन्शन वाढेल. आणि त्यातल्या त्यात घडलंय काय, दर्शन इनिंगचा पहिला बॉल खेळत होता आणि तो शून्यावरती बाद झाला. थोडीशी मुवमेंट शिफ्ट होती आता टीम जे बजरंग कोलठणकडे. धावफलकावरती धावा मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 2 आलेत आणि या मॅचला टर्न करण्याचं काम सध्या गोलंदाज जयेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मजा आली. येणारे 2 बॉल ना जयेशनं चांगले टाकले ना तर ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावनं जे ड्रीम पाहिला ना की प्रत्येक सामना चांगला होऊ दे, एक चुरशीची लढत पाहायला मिळू द्या, या 2 बॉलमध्ये जर रन्स कमी आल्या तर पहिला सामना पैसा वसूल होईल यात शंका नाही आहे. 2 ओव्हर्स बॅटिंग टीमच्या नावावरती 28 आले. ओव्हर नंबर 3 4 बॉलमध्ये 2 धावा, 1 डॉट बॉल आणि 1 विकेट आली आहे. राऊंड विकेट फ्लाईट दिली होती, बॅक ऑफ द हँड टाकला होता. ज्यावेळी तुम्ही बॅक ऑफ द हँड लेग ब्रेक टाकता तर अगदी प्रॉपर पिच होणं गरजेचं असतं. इथे फुलटॉस होता बट मोठा धमाका झालेला नाही आहे, कारण आताच नवीन फलंदाज मैदानावरती आले. स्ट्रायकर एंडला भानुदास आणि सिंगलनं डाव त्याचं सुरू झाला आहे. आम्ही देवपेकर देवपे ही टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे स्कोर 31. अजून एक चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा आत येत होता, स्विच इट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मग तो चेंडू जातोय त्या ठिकाणी डॉट. षटक संपन्न झालाय मैदानावरती नंबर 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आफ्टर 3 ओव्हर्स 32 धावा धावफलकावरती आहेत. जो सामना हातातून निसटला होता ना, 18 बॉल 18ची गरज होती ते त्या मॅचमध्ये परत आणलंय आणि 4 बॉलमध्ये अगदी आपण पाहिलं खूप सुंदर कमबॅक गोलंदाजानं केलं. आणि आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात त्या म्हणजे 14. 12 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊयात आणि पुन्हा परतू मैदानावरती. केलंय. आदरणीय भूषण शेठ भोईर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि भूषण भोईर यांचा सन्मान आपण करतोय आंबेगावकर चषक 2025 मध्ये. आणि हा सन्मान त्या ठिकाणी आपण स्वीकारावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो. आदरणीय भूषणजी भोईर त्यांना आपण सन्मानित करतोय. एक युवा नेतृत्व आंबेगावचं A1 जोडी दिनेश दादा आणि त्यांच्या सोबतीनं अरुण दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. यानंतर भाविका कन्स्ट्रक्शनचे ओनर चंद्रकांतजी गगे दादा आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल दिनेश दादा आणि अरुण दादाच्या शुभ हस्ते. हा सन्मान देखील या ठिकाणी आपण करतो. या स्पर्धेची गोड अशी आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह आणि त्या सोबतीनं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि शाल देऊन. वेळ जास्त जातो, थोडं फास्ट खेळा. आणि प्रसिद्ध छकडा वासवार सोमनाथजी घरत उपसरपंच आंबेगाव आणि देवा बैलाचे मालक त्यांचा सन्मान चंद्रकांत गगे ओके भाविका कन्स्ट्रक्शनचे जे ओनर आहेत. बैलगाडा क्षेत्र देखील काही वेगळ्याच. सध्याच्या घडीला प्रत्येक दावणीला अनेक मोठी मोठी हिंद केसरी बैल आपल्याला आपल्या परिसरात देखील पाहायला मिळतात. या सोमनाथजी घरत उपसरपंच आहेत आंबेगावचे, त्यांचा सन्मान आपण करूयात. सोमनाथजी घरत यांना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. बैलगाडा क्षेत्र म्हटलं की सध्याच्या घडीला खूप चर्चेत असतं आणि मसा मुरबाड हे ते परिसर आहे ज्यांनी आपली संस्कृती जपली आहे. अलीकडच्या काळात बैलगाडा क्षेत्रामुळे क्रिकेट कमी होतं असं देखील मसा मुरबाडमध्ये खूप सारी चर्चा आहे. एकदा का संडे आला, अड्डा अनाऊन्स झाला की मग सगळ्याच्या सगळ्या टीम तुम्हाला अड्ड्यामध्ये सापडतील, मैदानावरती फार कमी.
अपील 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 अंपास तेच सांगतात. इकडे रनआउटसाठी देखील अपील झालाय. फायनली अंपास अजूनही वाट पाहतात त्या ठिकाणी लेग बिफोर विकेट की रनआउट. दोन्ही बाजूला आशा होते आणि अंपास तेच सांगतात की बॉल टाकल्यानंतर तुम्ही समोर आलात आणि त्यामुळे इकडे आपण पाहताय अंपासनं हा निर्णय बॅटिंग साईड दिलाय. DRS कशासाठी रनआउट. ओके या आपण जाऊयात DRS चेक करूयात. तिकडे जर पहिल्या रनला रनआउट आहात तर मग 0 आणि रनआउट, आणि जर रनआउट सेफ आहेत तर 2 धावा या ठिकाणी मिळतील. आणि पाहूयात एक्झॅक्टली काय घडतंय. चेतन लाटे आमचे सरळगावचे जिवलग मित्र या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात. चेतन, साई म्हटलं की दोस्तीच्या तुलनेतील अतिशय दिलदार अशी नावं. नॉट आऊट. आणि या स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट्स सरळगाव यांच्या वतीनं बेस्ट बॉलर्ससाठी शूज आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आलेत. त्याबद्दल चेतन लाटे आणि साई स्पोर्ट्स सरळगावचं आपण करूयात मनपूर्वक आभार. षटक मैदानावरती सुरू झालं नंबर 4. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोहित, ज्यानं या रोशन या मॅचमध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी तो आलाय. म्हणजे कॅप्टनचा आता निर्णय साफ आहे. सुरुवातीचे 2 बॉलर्स आहेत ना, वैभव रोहित महागडे ठेवलेत. जयेशनं चांगली बॉलिंग केली आहे, त्याला अंतिम ओव्हरमध्ये आणायचं आहे. आणि रोशनच्या पहिल्या बॉलवरती आले धावा 2. समीकरण उरलं आहे 11 बॉल 12. पहिली लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा ॲड केल्या जातील. भूषणजी भोईर यांनी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर्स केलेत. चंद्रकांतजी गगे साहेब भाविका कंस्ट्रक्शन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं आर्थिक सहकार्य आलं आहे. आणि नामवंत देवा बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी एक मोठं आर्थिक सहकार्य येत आहे. चंद्रकांतजी गगे साहेब आपलं मनपूर्वक आभार. येथे झाली आहे मिसफिल्ड. तुमच्या पॉकेटमध्ये जर फक्त 60-70 आहेत ना, तुम्ही मॅकडोनल्ड किंवा KFCचे ड्रीम पाहू शकत नाही आहात. तुम्हाला आपला एक तर घरची चटणी भाकरी नाहीतर आपल्या हक्काचा वडापाव खाऊनच पोट भरावं लागेल. इथे इन्व्हेस्टमेंट छोटी आहे. 12 बॉल 14 तुम्ही डिफेंड करताय आणि त्यात जर 2 मिसफिल्ड करून तुम्ही 6 रन खर्च कराल तर 4 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट लागायला जास्त वेळ लागणार नाही. कारण आता लेस दॅन रन बॉल आली आहे. मॅच 10 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धावा करायच्यात. अर्ध्या विकेटवरती टाकलं ऑन साईडला. फटका चांगला पूल करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तिकडे या क्षणाला चांगला झाला. मी इथे एक सिंगल मागचा चौकार जर वाचवला असताना या सामन्यामध्ये जिवंत होता, बॅलन्स होती मॅच. कारण हा सामना कुठेही टर्न झालेला नव्हता. पण मिसफिल्ड चाललेला चौकार आणि त्यानंतर समीकरण अगदी सोपं झालंय. 9 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्यात टीम देवपेला फक्त 7 धावा. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू होईल. कोणताही एक्स्ट्रा वेळ कोणत्याच टीमला दिला जाणार नाही. जसा पहिला बॉल पडेल स्कोरर टाइम मॅच करू. 4 ओव्हर तुम्हाला एनी हॅव 20 मिनिटांमध्ये टाकावाच लागतील. बॅकफुटला गेले. अजून एक चांगला फटका. फिल्डिंग तिकडे सेट आहे डीपमध्ये. एक सिंगल, एक स्क्वेअर लेगला फटका आला. त्यानंतर आपण पाहिलं कवर्समध्ये स्वीपरला तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. समीकरण आता 8 बॉल 6 रनची गरज आहे. तर मग सिंगल डबलनं देखील सामना आम्ही देवपेकर टीम जिंकू शकते ते माहिती आहे. इथे फटका फसलाय. बॉल हवाय त्या कॅचचा कॉल टिपलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. मॅचमध्ये आलाय पुन्हा एकदा एक नवं ट्विस्ट. 7 बॉल 6 धावेची गरज. आणि मॅच बरोबरी सुटली. नो कंपल्सरी चेस, नो विकेट, नो टॉस. सुपर ओव्हरचा थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल 6 धावेची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. आज देखील 8 संघांना आपण आमंत्रित केलं. टोटल या टुर्नामेंटच्या सगळ्या टीम्सकडे एक नजर आपण जरूर टाकू. टप्पा पडला. चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हेरी गुड बॉल. गोलंदाज एक्झॅक्टली चुकतोय कुठं. पहिल्या बॉलवरती आहे ना, त्याला 100% लेग बिफोर विकेट मिळणार होती. परफेक्ट प्लम होता बॅट्समन. मिडल स्टिकच्या समोर होता बॉल आणि बरोबर हिट करत होता. बट अकॉर्डिंग मेलबर्न क्रिकेटच्या माध्यमातून जे रूल्स येतात ना, अंपायर्सकडे राईट्स आहेत. जर तुम्ही अंपायर्सच्या नजरेच्या समोर येऊन उभे राहाल, अंपायर्सला स्टंप दिसणार कुठून. तिकडे अंपायर्स तो डिसिजन बॅटिंग फेवर दिला जातो. आणि त्यात ज्या 2 धावा आल्या त्यानंतर 4 आला. मॅचमध्ये खूप काही घडलं. त्यामुळे जे 4थं षटक टाकलं ना गोलंदाज रोशनला, त्याला त्याच्या फॉलो थ्रो, त्याच्या रिदम आणि बॉल टाकल्यानंतर तुम्हाला बाहेर जायला पाहिजे. बट रोशन तिकडे मध्ये येत होते. त्यामुळे तो जो एक क्लोज क्युशल मुवमेंट होता ना, तो थोडासा महागडा राहणार आहे या मॅचमध्ये. त्यामुळे समीकरण सोपं झालं आहे. 6 बॉल 6 रनची गरज आहे. या टुर्नामेंटच्या ड्रॉकडे एक नजर टाकूयात. आजचे संघ तर आपण जरूर पाहिलेत. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या 25 डिसेंबर जे बजरंग मोहगर
कोडवलीच्या विरुद्ध, जय बजरंग ब्लास्टर मानिवली शिवतेज नावेच्या विरुद्ध, व्यापारी मानिवली जय हनुमान बांधिवलीच्या विरुद्ध, ओमसाई ठुणे जय गावदेव जुगरवाडीच्या विरुद्ध. आणि त्यानंतर स्पर्धेचा तिसरा दिवस जय हनुमा कानोड ब ठाकरेनगर कोलठणच्या विरुद्ध, सरकारी लवन जांभुळवाडी जय गावदेव खानिवरेच्या विरुद्ध, जय बजरंग महाज बी मसा ऑरियसच्या विरुद्ध, साई किरण नवापाडा सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेच्या विरुद्ध. अशा प्रकारे मॅचेस टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. टप्पा पडला, चालला बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रननं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 41-41. ऑन साईडला फटका, हा चांगला, मॅच फिनिश, हा आला षटकार. आणि अभिनंदन टीम आम्ही देवपेकर देवपे, पहिला सामना त्यांनी जिंकलाय.